सासरच्या लोकांकडून छळ होण्याच्या अनेक घटना समोर येत असतात। त्यामुळे अनेक मुलींना त्यांचं आयुष्य देखील गमवावं लागतं। यासाठी कठोर नियम असले तरीही अनेक मुलींचा हुंड्यासाठी छळ केला जातो। बारामती तालुक्यात विवाहितेला हुंड्यासाठी दोन्ही हात बांधून शेततळ्यात बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। या घटनेवरून सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे। बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील चौघांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा व हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पती, सासू, नणंद व नंदेचा पती या चौघांनाही अटक केली आहे। सुरेखा भाऊसाहेब गडदरे असं मयत महिलेचं नाव आहे। लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळाला नसल्याने सासरचे लोक सुरेखाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते असा आरोप केलेला आहे। बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी या प्रकरणी पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासू ठकुबाई महादेव गडदरे, नणंद आशा कोकरे व तिचा पती सोनबा कोकरे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे। या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील गिरीम येथील नामदेव बबन करगळ यांनी पोलिसांकडे फिर्याद केली आहे। 24 डिसेंबर रोजी मासाळवाडीच्या भगवान गडतरे यांच्या शेतातील शेततळ्यात त्यांची विवाहित मुलगी सुरेखा भाऊसाहेब गडदरे हिचा मृतदेह आढळून आला। वरील चौघा आरोपींनी तिच्या घराशेजारी असलेल्या शेततळ्यामध्ये सुरेखा हिचे दोन्ही हात बांधून तिला शेततळ्यात बुडवून मारले अशी फिर्याद तिचे वडील करगळ यांनी पोलिसांकडे दिली आहे। यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इतक्या क्रूरपणे हुंड्यासाठी सुनेला मारणाऱ्या निर्दयी आरोपींना कडक शिक्षा करावी अशा मृत मुलीच्या कुटुंबाची मागणी आहे।